महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होत आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांनी पत्नीसह आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात। पिंपरी चिंचवडकरांनी आज मतदानाला सकाळीच बाहेर पडत मोठा प्रतिसाद दिला। आपण पाहतोय आपल्यासोबत आता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे त्यांच्याशी बातचीत करूयात। आपण पाहतोय भोसरीकर खरं तर आज आवर्जून सकाळी बाहेर पडलेत। आता आपण पाहतोय सकाळी 7:45ची वेळ, तरी देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येने मतदार राजा जो आहे तो बाहेर पडलेला आहे। काय सांगाल? मतदारांमध्ये खूप उत्साह आहे। एकूणच मतदानाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे निवडणूक सुरू झाली तसं लोक या ठिकाणी फार उत्साहाने या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेत आणि मतदानाचा तो पवित्र अधिकार जो लोकशाहीने दिलेला आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार बजावण्यासाठी लोक आज बाहेर पडली आहेत आणि आज मला खात्री आहे की खूप चांगल्या पद्धतीनं मतदान होईल आणि मोठ्या संख्येने नागरिक याच्यामध्ये सहभागी होतील आणि शांततेत हा सगळा आजचा दिवस पार पडेल। मागील अनेक महिन्यांपासून तुम्ही प्रचार करत आहात, कार्यकर्ते असतील, तुमचे हितचिंतक असतील, जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते देखील तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत कसा प्रतिसाद होता आपण पाहतोय? आज खरं तर आता मतदानाचा दिवस आहे, काय सांगाल? खूप छान प्रतिसाद एकूणच सगळ्या या कॅम्पेन मध्ये इलेक्शन मध्ये मिळाला, कारण लोकांना परिवर्तन हवं होतं आणि परिवर्तनाचा निर्णय लोकांनी घेतलेला होता। त्याच्यामुळे लोक फार उत्सुक आहेत हे करण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी लोक आज मतदान प्रक्रियेला सहभागी झालेले आहेत। 2 दिवस राहिले आता 2 दिवसावर निकाल येणार आहे। एकंदरीत काय विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला? मागच्या 2 महिन्यात तुम्ही प्रचार केला, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला, एकंदरीत काय विश्वास वाटतो? 100% मला खात्री आहे की आम्ही विजयी होणार आणि परिवर्तन अटळ आहे। आपण पाहतोय मागील काही वर्षांमध्ये मतदानाचा टक्का घसरलाय। मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? कुठल्या बेसिसवर मतदारांनी मतदान केलं पाहिजे, कुठल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या मुद्द्यावर त्यांनी मतदान केलं पाहिजे? मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना पहिलं तर आव्हान माझं की 100% सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर आलं पाहिजे, कारण हा शेवटी आपण मतदान करतो ते नुसती पुढची 5 वर्ष नाही तर चांगला प्रतिनिधी निवडून गेला तर पुढचे अनेक वर्ष त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात, त्याचे फायदे होतात। आणि जर चुकीचा प्रतिनिधी निवडून गेला तर त्याचे अनेक वर्ष आपल्याला परिणाम भोगावे लागतात। आणि एकूणच या 10 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल की आमच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि लोकांच्या ज्या अपेक्षा होती, जी स्वप्न होती ती पूर्ण झाली नाही। त्याच्यामुळे माझी लोकांना विनंती की या परिवर्तनाच्या याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि सगळ्यांनी मतदानामध्ये सहभाग नोंदवावा। नक्कीच आपण पाहतो आपल्यासोबत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे होते। त्यांनी देखील थोड्या वेळापूर्वी मतदान केले। त्याचबरोबर भोसरीकरांना त्यांनी आव्हान केले की मोठ्या संख्येने मतदान करा आणि परिवर्तन घडवा। कॅमेरामॅन भानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।